लोकेशननी या धरणात पाणी साठा केला जाणार होता ते पाणी अजूनपर्यंत पोहोचलं नाही। त्यामुळे पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो आणि जितकं पाणी इथे साठतं तेवढंच पाणी वापरता येतं, पण एवढा मोठा धरणांचा जो खर्च आहे हा खर्च बघितला तर खूप मोठा आहे आणि त्यातनं होणारा फायदा जो आहे तो अतिशय कमी आहे। साताऱ्यातल्या माण तालुक्यातलं एक गाव कुकुडवाड। या गावात गेल्या 10 वर्षात सतत राज्यातल्या सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। कोरड्या विहिरी, उन्हांच्या झळांनी कासावीस झालेली माणसं आणि प्राणी हे इथलं नेहमीचंच दृश्य। एक 2-3 वर्ष झाली पाऊसच पडलेला नाही आमच्या गावामध्ये आणि काय शासन याच्याकडे लक्ष देत नाही, काय नाही। इकडे पाणी आणलं पाहिजे, डोंगर भाग आहे। दुसरीकडे याच साताऱ्यातलं एक ठिकाण म्हणजे महाबळेश्वर, जिथे राज्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद होते। एकीकडे राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर गुजरातमधल्या एका टोकाला असलेल्या सरदार सरोवराचं पाणी गुजरातमधल्या दुसऱ्या टोकाला म्हणजे जवळपास 600 ते 700 किलोमीटर दूर असलेल्या कच्छ आणि सौराष्ट्रपर्यंत पोहोचवण्यात गुजरात सरकारला यश आलं। पण महाराष्ट्रात मात्र याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी महाबळेश्वरमध्ये पडणारं इतकं अमर्याद पाणी याच जिल्ह्यात असलेल्या माण आणि खटाव सारख्या 2 कायम दुष्काळग्रस्त तालुक्यांपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकलो नाही। एकाच जिल्ह्यातली ही 2 ठिकाणं दाखवून देतात सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचं जळजळीत वास्तव। आणि उत्तर ठाऊक असूनही त्या प्रश्नावर वेळ काढूपणा करण्याची राजकारण्यांची लबाड मानसिकता। दुष्काळ निवारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत। सरकार सुद्धा दररोज खर्चाची आणि टँकरची आकडेवारी जाहीर करते। केंद्राकडून किती पैसा आणला याचं श्रेय मिळवण्याची धडपड सुरू आहे। पण पैसा हा दुष्काळावरचा उपाय नाहीये। पूर्वी पाण्याची उपलब्धता बघून प्रोजेक्ट्स आखले जायचे, पण आता कंत्राटदारांची सोय पाहिली जाते। त्यामुळे गरज आहे ती मानसिकता बदलण्याची।